गुड मॉर्निंग. आज आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या विषयावरती वस्तुनिष्ठ प्रश्न पाहू आणि त्याची उत्तरं समजून घेऊ. पहिला प्रश्न आहे, प्लेटोचा जन्म कुठे झाला? तर प्लेटोचा जन्म अथेन्स या नगरराज्यामधील स्टॅगिरिया या गावी झाला. दुसरा प्रश्न आहे, प्लेटोचा जन्म रिकामी जागा मध्ये झाला. तर प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 मध्ये झाला. नंतरचा तिसरा प्रश्न आहे, अथेन्समध्ये कोणती शासन पद्धती होती? तर अथेन्स या नगरराज्यात लोकशाही शासन पद्धती होती. सॉक्रेटिसला कोणती शिक्षा मिळाली? या प्रश्नाचं उत्तर आहे, सॉक्रेटिसला स्वतःच्या हाताने विष प्राशन करण्याची शिक्षा मिळाली. कारण सॉक्रेटिस त्या काळातील जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्याच्या विरोधामध्ये आपले विचार मांडले होते. त्यामुळेच नगरराज्यामध्ये म्हणजे सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी सॉक्रेटिसवर राजद्रोहाची शिक्षा लादली आणि स्वतःच्या हाताने विष प्राशन करण्याची शिक्षा त्याला देण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे, प्लेटोचा प्रसिद्ध ग्रंथ. तर प्लेटोचा प्रसिद्ध ग्रंथ आहे रिपब्लिकन. प्लेटोची हे दोन्ही ग्रंथ आहे, लॉज आणि रिपब्लिक, परंतु रिपब्लिक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. नंतरचा प्रश्न आहे, रिपब्लिकन ग्रंथ लिहितेवेळी प्लेटोचे विचार कसे होते? तर रिपब्लिकन ग्रंथ लिहितेवेळी प्लेटोचे विचार हे आदर्शवादी होते. नंतरचा प्रश्न आहे, आदर्श राज्यासंबंधी विचार कोणत्या ग्रंथात मांडले? तर प्लेटोनी आदर्श राज्यासंबंधी आपले विचार रिपब्लिकन या ग्रंथात मांडले. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या पुस्तकात प्लेटोच्या राजकीय विचाराचा टप्पा प्रतिबिंबित झालेला दिसून येतो? तर राजकीय विचाराचा टप्पा हा प्लेटोच्या लॉज या ग्रंथामध्ये दिसून येतो. नंतर आहे, रिपब्लिकन या ग्रंथाचे दुसरे नाव. रिपब्लिकन या ग्रंथाचे दुसरे नाव आहे कन्सर्निंग जस्टिस. कन्सर्निंग जस्टिस हा शब्द म्हणजे या शब्दाने सुद्धा रिपब्लिकन हा ग्रंथ ओळखला जातो.
नंतर आहे सत्यवचनी असणे आणि आपले ऋण फेडणे म्हणजेच न्याय असे कोण म्हणतो? असे पॉलीमार्कसचा मुलगा सिपालस. याचं उत्तर आहे सिपालस. कारण पॉलीमार्कसच्या मृत्यूनंतर याचं उत्तर सिपालस आहे. नंतरचा प्रश्न आहे बळी तो कानपिडी. हे वाक्य कोणत्या सिद्धांतासाठी लागू होते? हे वाक्य क्रांतिकारी न्यायाचा सिद्धांत या सिद्धांतासाठी लागू होते. कारण क्रांतिकारी सिद्धांताचं मत असं आहे की शक्तिशाली व्यक्तीची इच्छाच म्हणजे न्याय म्हटलं आहे. म्हणजे शक्तिशाली समाजावर शक्तिशाली व्यक्तीने राज्य करतो आणि शक्तिशाली व्यक्तीने दिलेल्या आदेश आणि त्या आदेशाचं पालन म्हणजेच न्याय म्हटलं आहे. त्यामुळे बडी तो कानपिडी या वाक्याचा संबंध क्रांतिकारी न्यायाच्या सिद्धांताशी लागू होतो. नंतरचा आहे न्याय हे कृत्रिम व शरीर बाह्य व्यवस्था नाही तर तो आपल्या आत्म्याचा गुण आहे असे कोण म्हणतो? तर याचं उत्तर आहे प्लेटो. नंतरचा आहे प्रश्न प्लेटोने खालीलपैकी कोणत्या मानवी गुणाचे विश्लेषण केले नाही? तर प्लेटोने साहस, वासना, बुद्धी या तीनही गुणाचे विश्लेषण केलं आहे. कारण साहस हा सैनिकांचा गुण आहे, वासना हा उत्पादक वर्गाचा गुण आहे आणि बुद्धी हा शासक वर्गामध्ये बुद्धी हा गुण असतो. त्यामुळे बुद्धीच्या आधारावर ते शासक म्हणजे काही समाजातील काही व्यक्तीचा ज्यांच्यात बुद्धी असते त्या लोकांचा समावेश त्यांनी शासक वर्गामध्ये केला आहे. म्हणजे साहस, वासना आणि बुद्धी या तिन्ही गुणाचं विश्लेषण केलं आहे, परंतु प्रेम व करुणा या गुणाचं विश्लेषण केलं नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे प्रेम आणि करुणा. प्लेटोने समाजाचे 3 वर्गात विभाजन केलेल्या वर्गापैकी हा वर्ग नाही. तर प्लेटोने समाजातील व्यक्तीमध्ये ज्या काही प्रवृत्ती असतात त्याला भावना किंवा गुण म्हटलं आहे. तर या भावना आणि गुणाच्या आधारावर समाजातील राज्यातील व्यक्तींचे 3 वर्गात विभाजन केले. एक उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग. प्रशासक हा त्यापैकी वर्ग नाही. प्रशासक हा त्यापैकी त्याचं उत्तर नाही. आणि दुसरं आहे जिसकी लाठी उसकी भैंस या म्हणीचा अर्थ क्रांतिकारी सिद्धांत याच्याशी संबंधित आहे. याचं उत्तर आपण पाहिलंच आहे. कोणत्या सिद्धांतात शक्तिशाली लोकांच्या अन्यायापासून वाचवण्यासाठी दुर्बल लोकांनी परस्पर आपसात व्यवहाराचे नियम तयार केले? तर याचं उत्तर आहे व्यवहारवादी न्यायाचा सिद्धांत.
आणि जिसकी लाठी उसकी भैंस या म्हणीचा अर्थ या म्हणीचा संबंध आहे क्रांतिकारी न्यायाचा सिद्धांत असे. नंतर प्लेटोनी समाजाचे 3 वर्गात विभाजन केलेल्या वर्गापैकी हा वर्ग नाही प्रशासक वर्ग. नंतर आदर्श राज्य प्लेटोच्या आदर्श राज्यात हा वर्ग राज्याचे संचालन करतो. तर राज्याचं संचालन करण्याची जबाबदारी टाकली त्यांनी शासक वर्गावर. नंतरचा प्रश्न आहे, प्लेटोनी मांडलेल्या आदर्श राज्यात हा सर्वात खालचा वर्ग होय. तर सर्वात खालचा वर्ग आहे उत्पादक वर्ग. समाजातील त्याने 3 वर्गात विभाजन केले. सर्वात वरचा वर्ग म्हणजे शासक वर्ग, राज्याचं संचालन करण्याची जबाबदारी या वर्गावर टाकली. सैनिक वर्ग राज्याचं संरक्षण करणारा वर्ग. आणि सर्वात खालचा म्हणजे तिसरा वर्ग आहे उत्पादक वर्ग. नंतरचा आहे, शासक वर्गात कोणता गुण विद्यमान असतो. तर शासक वर्गात बुद्धी हा गुण विद्यमान असतो. नंतर आहे, सैनिक वर्गात कोणता गुण विद्यमान असतो. तर सैनिक वर्गात साहस, शौर्य किंवा साहस हा गुण विद्यमान असतो. नंतरचा प्रश्न आहे, उत्पादक वर्ग शासक वर्गात जाऊ शकतो. उत्पादक वर्ग शासक वर्गात जाऊ शकतो याचं उत्तर चूक आहे, कारण उत्पादक वर्ग शासक वर्गात जाऊ शकत नाही. नंतर आहे, उत्पादक या वर्गामध्ये कोणता गुण विद्यमान असतो. उत्पादक या वर्गामध्ये वासना हा गुण विद्यमान असतो. नंतरचा आहे, प्लेटोने समाजाचे किती वर्गात विभाजन केले. प्लेटोने 3 वर्गात विभाजन केले. प्लेटोचा न्याय सिद्धांत विरुद्ध आहे. प्लेटोचा न्याय सिद्धांत हा व्यक्तिवादा विरुद्ध आहे. नंतर प्लेटोने आपल्या न्याय सिद्धांतात कर्तव्यावर भर दिला आहे. तर इथेच आपले प्रश्न संपले आहेत. याच्या पुढील प्रश्न आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहू.